उमेदवारी देण्यात आलेली आहे। अशा पार्श्वभूमीवर ज्यावर सातत्याने भाजपवरती आरोप केले जात होते की मित्र पक्षांना संपवण्याचं काम आहे ते भाजप करतोय, काय उत्तर द्या? मला असं वाटतं की भाजप मित्र पक्षांना संपवतोय असं अजिबात नाही आहे। कुठलाही पक्ष हा स्वतःच्या कमकुवतपणावर संपवत असतो आणि मी तर माझा पक्ष जो आहे, माझा पक्ष देशाच्या 28 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये मी वाढवलेला आहे। त्यामुळे भाजपने मला ते तिसऱ्यांदा राज्यसभा दिलेली आहे। काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा मी 3 वेळा लोकसभेत होतो, परंतु भाजप पक्ष संपवतोय या मताशी मी सहमत अजिबात नाही। कारण नरेंद्र मोदी साहेबांना माझं काम माहिती आहे, अमित शाह साहेबांना माझं काम माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी अत्यंत चांगली दोस्ती आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची कल्पना आहे। त्यामुळे मला राज्यसभा मिळालेली आहे आणि एवढंच सांगतो की मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा। मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धागा। म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे। कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे। माझा पक्ष बीजेपी सोबत आहेच आहे, पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे। म्हणजे मी तर अनेक वेळेला काढलेला आहे काँग्रेसवाल्यांचा काटा, त्यामुळं मला राज्यसभा ते देण्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा, म्हणजे त्यांचा वाटा आहेच आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी कल्पना आहे तर चांगल्या पद्धतीची आणि म्हणून मला ही संधी मिळालेली आहे। सर, दुसरा एक प्रश्न असा होता की सातत्याने जे आरोप होत होते दलित आणि आदिवासी विरोधी कुठेतरी भाजपचा अजेंडा दिसतो, मात्र तुमच्यासोबत आता राज्यसभेमध्ये दुसरे उमेदवार आहेत ते मायाताई धुनाते आहेत, ज्या स्वतः आदिवासी समाजातून नेतृत्व करतात, त्या नगरसेविका म्हणून देखील निवडून आलेल्या होत्या। आता त्यांना राज्यसभेवरती देखील संधी देण्यात येते तुमच्यासोबत। नाही, मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवते दलित समाजाचे होते। त्यानंतर मोदी साहेबांनी जे राष्ट्रपती बनवलेले आहे त्या आदरणीय द्रौपदी मुर्मू जे त्या आदिवासी आहे। मी दलित समाजाचा बौद्ध समाजाचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि आदिवासींनी बीजेपीला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासच्या अजेंड्याला पाठिंबा दिलेला आहे। आज देशाची इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि त्याचं कारण हेच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सक्षम असे नेते आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु दलित आणि आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे शेतकरी असतील, गरीब असतील, महिला असतील, युवा असतील, अशा सगळ्या लोकांकडे पूर्णपणे लक्ष देणारा नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे आणि त्यांची भूमिका आता हीच आहे की देशाला उंच आपल्याला पोहोचवायचं आहे आणि त्यामुळं सध्या आमची इकॉनॉमी नंबर 4 वर आहे। नंबर 1 ला अमेरिका आहे, नंबर 2 ला चायना आहे, नंबर 3 ला जर्मनी आहे आणि नंबर 4 ची इकॉनॉमी आपली इंडियाची आहे, भारताची आहे। त्यामुळे नंबर 3 वर लवकरच आम्ही येऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। सर, एक शेवटचा प्रश्न घेतो, तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार ठरलेले नाहीये, एकमत दिसत नाहीये। शरद पवारांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून देखील या जागेवर दावा केला जातो। मला वाटतं की आता महाविकास आघाडीने एक उमेदवार उभा केला तर तो ऑटोमॅटिकली निवडून येणार आहे आणि त्यामुळं आता आमच्या ज्या 6 जागा महायुतीच्या आहे त्याच्यामध्ये 4 जागा ज्या बीजेपीच्या कोट्यामधली आहे, त्याच्यामधली 1 जागा आरपीआय मला तर सोडलेली आहे। 3 जागा ज्या आहेत त्या आपल्या बीजेपीला आहे, त्याच्यामध्ये एक मराठा दिलेला आहे, एक आदिवासी दिलेला आहे, एक कॅन्डिडेट आणि एक ओबीसी दिलेला आहे आणि मी दलित आहे, त्यामुळे मी बुद्धिस्ट आहे। त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम या यादीच्या माध्यमातून झालेलं आहे। आता महाविकास आघाडीने मला वाटतं की पवार साहेबांचं नाव, जे शरद पवार साहेबांचं जे नाव आहे किंवा त्यांचा एनसीपीचा आग्रह आहे, या संबंधामध्ये सगळ्यांनी निर्णय घ्यावा। पवार साहेब आले तर आम्हाला आनंदच आहे, कुणी आला तरी आम्हाला आनंदच आहे, कारण त्यांचा एक उमेदवार निवडून येणारच आहे। पण जर त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर काय करायचं ते पाहू आम्ही। त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर 7वा उमेदवार सुद्धा आम्ही उभा करू, आम्ही तो निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे। पण असं व्हावं अशी आमची इच्छा बिलकुल अजिबात नाही
अनअपोज इलेक्शन व्हावी आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपला एक उमेदवार ठरवावा आणि पवार साहेबांनी त्यांनी पाठिंबा दिला तर कसली अडचण येणार नाही. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बरेच प्रयत्न केले तुमच्या उमेदवारीसाठी, पुन्हा काल तुमची भेटही झाली होती. त्यांच्यावरती एखादी कविता काही ऐकायला मिळेल? नाही त्यांच्या म्हणजे ज्या मित्राला मी कधीच करू शकत नाही मिस, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. ज्या वर्गाचं तुम्ही नेतृत्व करता त्या समाजावर मोठा अन्याय होते. सोमनाथ सूर्यवंशीला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. कोर्टानं आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत. पोलीस मला असं वाटतं की गुन्हे दाखल होणं अत्यंत आवश्यक आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा परभणी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे त्या पुतळ्याच्या समोर बाबासाहेबांनी दिलेलं देशाचं संविधान आहे. ते संविधान काचेमध्ये होतं आणि एका व्यक्तीने येऊन ते काच फोडून त्या संविधानाचा अपमान केलेला होता. त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा स्टुडंट होता, तो त्या आंदोलनामध्ये होताही, पण पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची जी माहिती आहे ती कोर्टाने दिलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर ती आहे. त्यामुळे जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी नक्की मुख्यमंत्री देवेंद्रजींना बोलणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न असा आहे, जेव्हाही राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा होते, राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा होते तेव्हा इतर नावं फार चर्चेत असतात, मात्र तुमचं नाव नेहमी चर्चेत असतं. राजकारणामध्ये तुमचा भीष्म पितामह कोण आहे? जेव्हा आपण राज्यसभेच्या उमेदवारीची चर्चा होते तुमचं नाव फक्त असतं. नाही म्हणजे माझ्या नावाची यासाठी होत असते चर्चा, कारण माझ्या हातात असतो पर्चा. त्यामुळं माझ्या नावाची नक्की चर्चा होते. पण ठीक आहे, नावाची चर्चा होतेही आणि मी कार्यकर्ता आहे. मी गरिबीतून पुढे आलेलो आहे. सिद्धार्थ हॉस्टेलमधून मी या राजकारणामध्ये आलेलो आहे. त्यामुळं चर्चा होते तर चांगली गोष्ट आहे. चर्चा करणारे आपणच आहात, म्हणजे आपल्यामुळेच ही चर्चा होते आणि माझ्या नावाची चर्चा तुमच्यासारख्या पत्रकारांनी केल्यामुळंच मला दिल्लीपर्यंत पोहोचता आलेला आहे. 6 वेळेला मी आता संसदेमधला मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं 3 वेळेला लोकसभेमध्ये, आता 3 वेळेला मी राज्यसभेत आहे. पुढच्या वेळेला कदाचित मी लोकसभेमध्ये येण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळं मला जे काम करायचं आहे तर आता ते काम करण्यासाठी मला आता संधी मिळालेली आहे आणि मी देशभरामध्ये फिरून माझा पक्ष मजबूत करणार आहे आणि माझ्या मंत्रालयाचं जे काम आहे ते सुद्धा मी करत राहणार आहे. इसलिए में जानना चाहेंगे, जो राज्यसभा के लिए सूची आई है उसमें सबसे ऊपर आपका ही नाम है, आपको फिर से राज्यसभा के लिए जो उम्मीदवार बनाया गया है, क्या कहेंगे, क्या प्रतिक्रिया रहेगी? क्योंकि विपक्ष जो है वो ये कहता है बार बार कि बीजेपी अपने सहयोगी दल को जो है खत्म करने में लगी रहती है. मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी जो अपने सहयोगी दलों को खत्म करती है, ऐसे आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. मैं जिस सरकार में हूं, मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया से हूं. मैं बीजेपी के साथ और मेरा अलायंस है और एनडीए में अनेक पार्टियां हैं. तो मैंने तो पार्टी मेरी 28 राज्यों में और 8 केंद्र शासित प्रदेशों में बढ़ाई है. तो मुझे लगता है कि और मेरी पार्टी 2 राज्यों में रिकॉग्नाइज पार्टी है और 2 राज्यों में मेरी पार्टी रिकॉग्नाइज होती है. तो मेरी पार्टी 5वीं नेशनल पार्टी के रूप में मतलब उभरेगी. तो मुझे लगता है कि बीजेपी किसी पार्टी को खत्म कर दिया ऐसा बिल्कुल नहीं है. मुझे तीसरी बार माननीय नरेंद्र मोदी साहब ने, अमित शाह साहब ने और हमारे नवीन जी ने जो अभी नए अध्यक्ष बनाए हैं, और उसमें देवेंद्र फडणवीस जी का बहुत बड़ा रोल है कि मतलब उन्होंने मेरे लिए बहुत सारा प्रयत्न किया था और इसीलिए मुझे राज्यसभा मिली है और मैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से मेरा नॉमिनेशन करने वाला हूं. कुछ लोग मुझे पूछ रहे हैं तुम्हारा बीजेपी की लिस्ट में नाम है, तो बीजेपी की लिस्ट मतलब मैं उनकी मित्र पार्टी के रूप में मैं हूं और उनके एमएलए के सपोर्ट से मैं चुनकर आने वाला हूं. इसीलिए मतलब मैं कोई बीजेपी की टिकट पर खड़ा नहीं रहने वाला हूं. मेरी पार्टी के आरपीआई के एबी फॉर्म पर मैं लड़ने वाला हूं और इसके पहले 2 बार भी मैं आरपीआई के टिकट पर मैं चुनकर आया हूं. इसीलिए मुझे लगता है कि बीजेपी ने मुझे बहुत अच्छा मौका दे दिया है और मैं मेरे काम में बहुत ही अच्छा तेजी से काम आगे करता रहूंगा. सर हिंदी में कविता बोली सर. अरुण ये ना
तो मतलब पूरे 2014 से मेरी गाड़ी पूरे देश भर में चली है। 14 सालों में मेरी गाड़ी पूरे देश भर में चली है, इसलिए मुझे राज्यसभा मिली है। या